या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेला सुरुवात झालेली असते। ढोल ताशांच्या गजरात वेगवेगळ्या टीमचं ग्राउंडवर स्वागत केलं जातं आणि मग त्यानंतर अनिका देखील तिच्या टीमसोबत ग्राउंडवर येते। त्या सगळ्याजणी एका वेगळ्याच कॉन्फिडन्समध्ये असतात आणि मग अनिका तिच्या टीमला म्हणू लागते की या सगळ्या टीमला बारकाईने बघून घ्या, त्यांचं व्यवस्थित निरीक्षण करा, कारण आपल्याला या सगळ्यांना हरवून ट्रॉफी जिंकायची आहे। तर तिच्या मैत्रिणीही म्हणत असतात की अनिका, तू काही काळजी करूच नको, या सगळ्या टीम आपल्यापुढे खूप वीक आहेत, त्यामुळे ही स्पर्धा तर आपणच जिंकणार। आणि ते ऐकून अनिका हसतच तुच्छपणे इतर टीमकडे बघू लागते। त्यानंतर अनिकाची एक मैत्रीण तिला विचारते की काय ग अनिका, ती गावछाप आणि तिची टीम कुठे आहे? तर अनिका म्हणत असते की ती गावछाप घाबरून कुठेतरी लपून बसली असेल, ती काही इथे येणार नाही। मात्र तितक्यात कमळी तिच्या टीमसोबत आणि साहेबासोबत ग्राउंडवर येते आणि त्यांना पाहून ही अनिका तर खूपच चिडते। तिच्या टीममधील इतर मुलीसुद्धा रागातच टीम बी कडे बघत असतात। त्यामुळे निंगी चिडते आणि रागात त्यांच्याकडे जाण्यासाठी निघते, मात्र कमळी तिला थांबवत शांत करते। आणि त्यावेळी अनिकाची एक मैत्रीण तिला म्हणत असते की बघ ना, या सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती कॉन्फिडन्स आहे, मला तर ना खरंच भीती वाटते या गावछापची। पण अनिका म्हणते की यांना घाबरायची काही गरज नाही आहे, त्यांची व्यवस्थित प्रॅक्टिसही झालेली नाही आहे, त्यामुळे आपणच जिंकणार। त्यानंतर आपण पाहतो की एक मुलगी ग्राउंडवर येते, ती सगळ्या खेळाडूंचं स्वागत करते आणि मग त्यानंतर ती सगळ्या टीमची लोकांना ओळख करून देते। सगळेजण खूपच आनंदात असतात आणि मग ती मुलगी सांगते की आता पुढच्या 15 मिनिटांमध्येच स्पर्धेला सुरुवात होईल, त्यामुळे मग सगळेजण लगेच तयारीला सुरुवात करतात। आणि त्यावेळी साहेबा अनिकासोबत बोलायला जातो, तो तिला म्हणत असतो की हे बघ अनिका, तू आणि तुझी टीम खूप चांगल्या खेळताय हे माहिती आहे मला, मात्र टीम बी देखील आपल्याच कॉलेजची आहे हे लक्षात राहू दे। परंतु अनिका रागातच म्हणते की तू आम्हाला हे सगळं सांगायची गरज नाही आहे, आम्हाला आमचं काम व्यवस्थित माहिती आहे। आणि ते ऐकून साहेबा नाईलाजाने तेथून निघून जातो। त्यानंतर आपण पाहतो की थोडा वेळ असल्यामुळे अनिकाच्या टीममधील मुली एकमेकींशी गप्पा मारत असतात, पण जेव्हा हे अनिका पाहते तेव्हा ती खूपच चिडते। तितक्यात रागिनी त्या ठिकाणी येते, ती अनिकाला शांत करत म्हणते की इतकी चिडचिड नको करू, सगळं काही ठीक होणार आहे। आणि मग ती तिच्या टीममधील इतर मुलींना सांगते की जा, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले आहे, तेवढे जेवण करा। त्यामुळे मग त्या मुली तेथून निघून जातात। तर रागिनी लगेच कामिनीला कॉल करते, कामिनी व्हिडिओ कॉल रिसीव करते आणि त्यानंतर मग अनिका तिच्याशी बोलू लागते। सगळ्यात आधी ती कामिनीला हेच विचारते की मला सांग, त्या गावछापच्या आईचं काय झालं? आणि त्यावेळी कामिनी म्हणते की अगं तू नको काळजी करू, ती गावछाप कुठे राहते हे कळलंय मला, मात्र तिच्या घराला कुलूप होतं म्हणून मी काही करू शकले नाही, पण जेव्हा मला तिची आई भेटेल ना तेव्हा मी तिला सोडणार नाही। परंतु अनिका म्हणत असते की हे बघ, त्या गावछापच्या आईशी तुला काय घेणं देणं आहे, तू ना सरळ तिला मारून टाक, जास्त विचार करू नको। आणि तिचं असं बोलणं ऐकून कामिनी हसतच म्हणते की अनिका, तू आता फक्त तुझ्या खेळाकडे लक्ष दे, त्या कमळीचं आणि तिच्या आईचं काय करायचं ते मी आणि तुझी आई बघून घेऊ। आणि त्यावर अनिका वैतागूनच हो म्हणते आणि मग फोन ठेवून देते। त्यानंतर मग ती तिच्या टीमसोबत ग्राउंडवर जाते। रागिनीसुद्धा लगेच तिच्या पाठोपाठ जाते आणि मग थोड्याच वेळामध्ये स्पर्धेला सुरुवात होते। पहिला सामना असतो टीम झुंज विरुद्ध टीम तांडव। सर्वजण उत्सुकतेने सामना पाहत असतात। कमळी तर प्रत्येक खेळाडूचं अगदी बारकाईने निरीक्षण करत असते। त्यानंतर तो पहिला सामना टीम तांडव जिंकते आणि मग दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते। दुसरा सामना असतो टीम धडक विरुद्ध टीम धुमशान, तोही सामना अतिशय रंगतदार होतो। आणि मग त्यानंतर तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते, तो असतो टीम धुमशान विरुद्ध टीम सुपर निंजाज आणि ही टीम असते अनिकाची। जेव्हा अनिका तिच्या टीमसोबत ग्राउंडवर जाते तेव्हा साहेबा आणि कमळी तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात। निंगी आणि इतर मुली मात्र रागातच त्यांच्याकडे पाहत असतात, पण कमळी निंगीला समजावते आणि म्हणते की अगं, त्या आपल्याच कॉलेजच्या मुली आहेत ना, मग आपण त्यांना चीअर करायला हवं। साहेबा देखील हेच समजावतो, पण निंगी काही ऐकत नाही। त्यानंतर मग त्या सामन्याला सुरुवात होते। टॉस तर अनिकाची टीम जिंकलेली असते, त्यामुळे रागिनीसुद्धा खूपच खुश असते आणि ती मोठमोठ्याने ओरडून अनिकाला आणि तिच्या टीमला चीअर करत असते। मात्र इकडे निंगी इतर मुलींना सांगत असते की जेव्हा जेव्हा ती अनिका तोंडावर पडेल ना तेव्हा तेव्हा आपण मोठ्याने ओरडायचं, हसायचं, टाळ्या वाजवायच्या। पण त्यावेळी कमळी तिला समजावते की हे बघ निंगे, असं काही करायचं नाही आहे, शेवटी काही झालं ना तरी ती आपल्या कॉलेजची टीम आहे, आपल्यातलं जे भांडण आहे ते फक्त आपल्यापर्यंतच राहायला हवं, उगाच गावापुढे तमाशा नको। मात्र निंगी तर काही ऐकतच नाही
पण त्यावेळी कमळीचं बोलणं ऐकून सायबा मात्र खूपच खुश होतो. त्याला कमळीचे विचार खूप आवडतात. त्यानंतर मग सामन्याला सुरुवात होते. अनिका आणि तिची टीम खूपच छान खेळत असतात आणि मग शेवटी अनिकाचीच टीम जिंकते. त्यामुळे सगळेजण खुश होतात. मग अनिका पळतच जाऊन रागिणीला मिठी मारते. पण त्यानंतर तिला समजतं की आता कमळीच्या टीमची मॅच आहे. तेव्हा ती रागातच कमळीकडे बघू लागते. मग सायबा सगळ्या मुलींना आतमध्ये घेऊन जातो. त्यांना सांगतो की हे बघा, काही झालं ना तरी हा सामना आपल्याला जिंकायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. तुमचं लक्ष फक्त आणि फक्त त्या ट्रॉफीवर असायला हवं आणि टीम एने तुम्हाला त्रास देण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी तुमचा फोकस हलू देऊ नका. त्यावर सगळ्या मुली हो म्हणतात. त्यानंतर सायबा निंगीलासुद्धा सांगतो की जरा शांत राहा, उगाच शिंग उगारून त्यांच्याकडे जात जाऊ नको. त्यावर निंगी ही हो म्हणते आणि मग सायबा सगळ्या मुलींना श्वासाचे व्यायाम करायला सांगतो. तितक्यात त्याला ऋषीचा कॉल येतो. ऋषी विचारत असतो की सायबा तिकडे सगळं ठीक तर आहे ना. त्यावेळी सायबा सांगतो, हो ऋषी, तू काही काळजी करू नको. इकडे सामन्यांना सुरुवात झाली आहे. टीम एचा तर सामना झाला आहे आणि तो सामना आपली टीम एच जिंकली आहे. त्यावेळी ऋषी आनंदाने म्हणतो की ते तर मला माहितीच होतं, कारण अनिका आणि तिची टीम खरंच खूप चांगली कबड्डी खेळतात. मात्र आपल्या टीमचं काय. त्यावेळी सायबा सांगतो की आता आपल्याच टीमचा सामना आहे, तू काही काळजी करू नको. तर ऋषी म्हणत असतो की सायबा, मलासुद्धा हे सगळे सामने बघायचे होते रे. आणि त्यावेळी सायबा हसतच म्हणतो की ठीक आहे, मग जेव्हा सामना सुरू होईल ना तेव्हा मी तुला व्हिडिओ कॉल करेल. आणि हे ऐकून ऋषीसुद्धा खुश होतो आणि मग तो स्वतःशी म्हणू लागतो की कमळी, मला माहिती आहे काही झालं ना तरी ही स्पर्धा तूच जिंकणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. पहिला सामना कमळी आणि तिची टीम जिंकतात. त्यामुळे ऋषी आणि सायबा खूपच खुश होतात. पण त्याचवेळी दुसरीकडे ती कामिनी मात्र कमळीच्या घरी जाते. घराला अजूनही कुलूप असते आणि त्यामुळे ती कामिनी कोणताही पुढचा मागचा विचार न करत सरळ त्या घराभोवती रॉकेल टाकते आणि खुशाल घर पेटवून देते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.